एका म्हाताऱ्या बाईवर अत्याचार करणाऱ्या एका तरुण माणसाची ही कथा आहे. ही कथा तुम्ही नक्की पहा. जेव्हापासून ती बाई माझ्या घरात आली होती, तेव्हापासून माझ्या घरात विचित्र घटना घडू लागल्या होत्या. अशा गोष्टी ज्या पूर्वी कधीच घडल्या नव्हत्या. मला इतकं माहीत होतं की या बाईच्या आल्यानंतरच हे सर्व घडत होतं. पण ती कोण होती आणि हे सर्व कसं करत होती, हे सर्व जाणून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. या जगात माझं कुणीच नव्हतं. मी अगदी एकटाच होतो आणि माझी नोकरीही गेली होती. मी 3 महिन्यांपासून घरभाडंही दिलं नव्हतं आणि आमच्या घरात खायला अन्नाचा कणही नव्हता. मी रिकाम्या पोटी बसलो होतो आणि मला झोपही येत नव्हती. रात्री अचानक मला गल्लीतून काहीतरी विचित्र आवाज ऐकू आले. एका बाईचा आवाज होता, जी मदतीसाठी याचना करत होती. "वाचवा, मला वाचवा," असं ती सारखं म्हणत होती. हे नक्की कोणत्या घरासमोर घडत आहे, हे पाहण्यासाठी मी लगेचच बाहेर गेलो. आणि एका चाळीत राहत असल्यामुळे उठून खाली उतरलो आणि पाहू लागलो तर मी हैराणच झालो. मी पाहिलं की एक माणूस हातात काठी घेऊन एका म्हाताऱ्या बाईवर अत्याचार करत आहे. माझ्या मनात भीती आणि राग अशा दोन्ही भावना एकत्र दाटून आल्या. कोणी माणूस एका बाईवर इतका कसा काय अत्याचार करू शकतो? मी लगेचच त्याच्या हातातली काठीही सटकवली आणि त्याला म्हणालो, "काय रे, डोकं फिरलंय का तुझं? वेडा झालायस की काय? दुश्मनी आहे तुझी त्यांच्याशी." पण तो काहीच बोलला नाही. याचा चेहरा खूप विचित्र दिसत होता. तो वयाने ना जास्त होता ना कमी होता. पाहिलं की तो घाबरून त्याच घरात परत निघून गेला. मी त्या बाईकडे पाहिलं आणि लगेच ओळखले की त्या कोण होत्या. मी त्यांना चांगलं ओळखत होतो, पण कधी वैयक्तिक भेट झाली नव्हती. यांच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं. मी लगेच त्यांना उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले की डोकं आणि हातावर जखमा झाल्या आहेत. सरकारी दवाखाना होता, पण माझ्या खिशात जे काही शेवटचे पैसे होते तेही खर्च झाले. त्यानंतर मी त्यांना माझ्या घरी घेऊन आलो. मी त्यांची काळजी घेऊ लागलो आणि विचार करत होतो की अशा वेळी माणूस कसाही असो, पण कधी-कधी नशीबही माणसाची खेळ खेळत असतो. मी रात्रभर त्यांची काळजी घेतली आणि त्यांना काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे काहीच नव्हतं. मी माझ्या हाताने त्यांना पाणी पाजलं आणि एक फाटके-तुटके चादर त्यांच्या अंगावर घातली. मला वाटलं की उद्या त्या बऱ्या होतील, पण मनात एक भीती होती की तो क्रूर माणूस पुन्हा येऊ शकतो. मी माझ्या मनाला धीर दिला आणि त्या बाईला म्हणालो, "तुम्ही आराम करा. मी इथेच आहे आणि तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. भले माझा जीव गेला तरी चालेल." ती बाई शांतपणे झोपी गेली. मला जाणवलं की आता त्या सुरक्षित आहेत. खरं तर आमचे एक गुरुजी होते, जे आम्हाला धार्मिक शिक्षण द्यायचे आणि शाळेत नीतिशास्त्रही शिकवायचे. हे त्यांचंच घर होतं आणि ही त्यांची विधवा पत्नी होती. आता जो माणूस त्यांच्यावर हात उचलत होता, तो कोण होता हे तर मला माहीत नाही. पण इतकं नक्की होतं की गुरुजी आता या जगात नव्हते. मी स्वतः त्यांच्या अंत्ययात्रेला गेलो होतो. ती खूप मोठी अंत्ययात्रा होती, कारण ते एक सज्जन माणूस होते. आमच्या घराजवळच एक मोठं दत्त मंदिर होतं. तिथूनच माझ्या घराच्या दिशेने प्रकाश येत होता. त्याच प्रकाशात मी बसलो होतो आणि विचार करत होतो की यांना घरी तर घेऊन आलोय, पण माझ्याकडे ना पैसे आहेत ना नोकरी. नोकरी जाऊनही 1 आठवडा झाला होता. एका छोट्याशा दुकानात मी चहा बनवण्याचं काम करायचो. पण त्यांनी मला असं सांगून कामावरून काढून टाकलं होतं की आम्ही आता इलेक्ट्रिक किटली घेतली आहे. चहा त्यातच बनेल. तुझी काही गरज नाही. आजकाल तशी ही मशीन माणसांचा रोजगार हिसकावून घेत होती. माझ्यासोबतही तेच झालं होतं. आता मला काळजी वाटत होती की यांची देखभाल कशी करायची. पण मग विचार केला की जर देवानेच मला यांच्या मदतीसाठी एक माध्यम बनवलं असेल, तर तो माझ्यासाठी नक्कीच कोणता तरी मार्ग उघडेल. सकाळ झाली तेव्हा मी घरातून निघताना विचार करत होतो की तो माणूस मला रस्त्यात अडवून म्हणेन की ती बाई माझ्या घरची आहे, तिला परत कर. तू कोण असतोस तिला तुझ्या घरात ठेवणारा? पण तसं काहीच झालं नाही. मी उधारीवर नाश्त्याचं सामान घेऊन परत येत होतो. तेव्हा तो माणूस माझ्या जवळून गेला, पण काहीच बोलला नाही. उलट तो माझ्याकडे न पाहताच निघून गेला. माझ्या मनात विचार आला की कदाचित या बाई विधवा झाल्यामुळे आणि आता स्वतःसाठी काहीच करू शकत नसल्यामुळे त्याला या बाईपासून सुटका हवी असेल आणि म्हणूनच तो खुश असेल. मी म्हणालो, "जाऊ दे. मीच काही दिवस या आजींची काळजी घेईन." मी नाश्ता ताटात ठेवला आणि म्हणालो, "आजी, नाश्ता करून घ्या." तर त्या म्हणाल्या, "बाळा, तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर, पण तू हा बाहेरचा नाश्ता कशाला आणलास? मला सांगायचं होतंस."
मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी 2 पराठे लाटले असते. मी म्हणालो, "आजी, घरात ना पीठ आहे, ना तेल आणि गॅसही नाहीये. म्हणून मी बाहेरूनच घेऊन आलो, की चला काहीतरी खायला मिळेल." त्या म्हणाल्या, "का नाहीये? घरात तू काम नाही करत का?" मी सांगितलं, की परिस्थिती थोडी खराब आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा, सगळं ठीक होईल. त्या म्हणाल्या, "नक्कीच बाळा." मी त्यांना नाश्ता करवला आणि म्हणालो, "तुम्ही घरीच आराम करा आणि तुमची औषधंही वेळेवर घ्या. मी कामाला जातोय." त्या म्हणाल्या, "पण तू तर म्हणत होतास, की तुझ्याकडे काही काम नाहीये." मी म्हणालो, "आजी, प्रयत्न तर करायलाच हवा ना. कदाचित एखादं काम मिळून जाईल." त्या म्हणाल्या, "बरं जा." आणि मी घराबाहेर पडलो. मी त्यांना सांगितलं होतं, की दुपारचं जेवणही मी माझ्यासोबत घेऊन येईन आणि लवकर येईन. मी त्यांना म्हणालो, "तुम्ही दरवाजा बंद करून घ्या." आणि मी स्वतः खाली उतरलो. समोरच घरमालक उभे होते. ते म्हणाले, "अशोक, तू तसा चांगला मुलगा आहेस. पण रात्री तू इथे गोंधळ घातलास." याचा अर्थ तोपर्यंत ही गोष्ट संपूर्ण परिसरात पसरली होती. मी म्हणालो, "मालक, जर परिसरात एका बाईसोबत असं काही घडत असेल, तर मी आवाज नाही का उठवायचा?" तुम्हाला गोंधळाचा आवाज आला, पण मदतीसाठी ओरडणाऱ्या त्या बाईचा आवाज आला नाही का? खरं तर तुम्ही स्वतः त्यांच्या मदतीला धावून जायला हवं होतं आणि दुसऱ्यात कुणीतरी मदत करायला हवी होती. म्हणजे मला या प्रकरणात पडावंच लागलं नसतं. पण आता मी त्या बाईला माझी आई मानलं आहे आणि याच घरात राहणार आहेत त्या. तुम्हाला काही अडचण आहे का? हे ऐकून ते शांत झाले. ते म्हणाले, "नाही रे." बाईचा विषय होता, तर मला वाटलं चोरीमारीचा काही प्रकार आहे. मी म्हणालो, "तसं नाही आहे." असं बोलून मी माझ्या कामासाठी निघालो. रस्त्यात चालताना मी विचार करत होतो, की आयुष्य खरंच खूप कठीण झालं आहे. सगळीकडे गरिबी आणि अडचणी आहेत. पण मनात एक आशेचा किरणही आहे, की देवानेच मला त्यांच्या मदतीसाठी निवडलं असेल. मी माझे पाय उचलले आणि बाजाराच्या दिशेने चालू लागलो. घरमालक तसे वाईट माणूस नव्हते. मी त्यांना 3 महिन्यांचं भाडं दिलं नव्हतं, पण त्यांनी त्याचा उल्लेखही केला नाही. पुढे मला एक माणूस भेटला. तो म्हणाला, "माझा माझा गडी आज सुट्टीवर आहे. हे थोडं सामान आहे. दुकानात ठेवायचं आहे. जर तू हे ठेवलंस, तर मी तुला थोडे पैसे देईल." मी गाडीतल्या सामानाकडे पाहिलं. त्यात काही खोके वगैरे होते. मी विचार केला, चला काहीतरी काम तर मिळालं. मी म्हणालो, "हो, ठेवून देतो." आणि 2 तासातच माझं काम संपलं. मला वाटलं होतं, की तो मला 300 चे ₹400 देईन. पण त्याने मला चक्क ₹1000 दिले. मी खूप खुश झालो, की बाजारात येताच काम मिळालं. ही तर खूप चांगली गोष्ट झाली. मी परत जायला निघालो, तर तो माणूस मला म्हणाला, "अजून एक गडी येणार आहे. मालाची पुन्हा सामान उतरवशील का?" म्हणालो, "हो, करेन ना, काही हरकत नाही." तो म्हणाला, "मग इथे बाजूला बस." त्याने माझ्यासाठी चहासुद्धा आणला. "थोडा वेळ बस आणि चहा पी," असं तो म्हणाला. इतक्यातच दुसरी गाडी आली. मी त्या गाडीतलंही सामान उतरवलं. त्याने मला पुन्हा ₹1000 दिले. माझ्या खिशात ₹10 नव्हते आणि आता तर पूर्ण ₹2000 होते. मी खुश झालो आणि विचार केला, की घरी काहीतरी सामान घेऊन जातो. बाहेरचं जेवण खाऊन आजी आजारी पडल्या तर? मला तर सवय होती, पण घरात जेवण बनवायला खूप पैसे लागायचे. मी तर 2 भाकरी आणि ₹50 ची भाजी घेऊन पोट भरायचो. मी दुकानातून सर्वात स्वस्त पण स्वच्छ खाण्याचे सामान घेतलं, जेणेकरून घरी जाऊन त्यांच्यासाठी जेवण बनवू शकेन. मी विचार केला, की जर मी ही छोटीशी मदत करू शकलो, तर यातच माझ्या मनाला आनंद आहे. मी मनात निश्चय केला, की कितीही अडचण आली तरी मी मागे हटणार नाही. रस्त्यात मला तोच माणूस पुन्हा भेटला. आता असं वाटत होतं, की त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. पण तो मला थांबवू शकत नव्हता. कदाचित तो घाबरला होता. कारण रात्री मी त्याच्यावर खूप ओरडलो होतो. मी स्वतःच थांबलो आणि विचारलं, "काय झालं?" तो म्हणाला, "ज्या बाईला तू तुझ्या घरी घेऊन गेला आहेस ना, जर तुला कळलं की ती काय काम करते, तर तू तिला लगेचच घरातून हाकलून देशील." मी म्हणालो, "अच्छा, असं काय? काम करते काय?" मी चढ्या आवाजातच विचारलं, कारण मला माहीत होतं की हा माणूस खोटं बोलत आहे. तो एक वाईट माणूस होता. जर तो चांगला असता, तर रात्री जे नीच कृत्य केलं, तो करत होता, ते त्याने केलं नसतं. आपल्या आईच्या वयाच्या बाईवर हात उचलत होता. तो म्हणाला, "माझं ऐक, तिला घरातून काढून टाक." मी रागाने म्हणालो, "अच्छा ठीक आहे, काढून टाकेन. चल आता निघ इथून." आजूबाजूचे 4 लोक 2 4-2 लोक आमच्याकडे पाहू लागले.
त्यांना वाटलं की भांडण होणार, पण पुन्हा त्याच्याशी भांडण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. जर त्याच्या बोलण्यात काही तथ्य असतं, तर त्याने ते स्पष्टपणे सांगितलं असतं. पण तो हवेत तीर मारत मारत होता. कदाचित त्या बाईला एक आधार मिळाला हेच त्याला सहन होत नव्हतं. त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिलं नाही आणि शांतपणे निघून गेला. मी मनात विचार केला की देवानेच त्याला माझ्या मार्गातून दूर केलं आहे, जेणेकरून मी माझं कर्तव्य पार पाडू शकेन. मी घराच्या दिशेने पावलं उचलली आणि विचार केला की आता आजी शांतपणे जेवण करू शकतील. मी थोडं चिकन भाज्या आणि मीठ, मिरची सगळं काही विकत घेतलं आणि घरात काही चांगल्या काळातले मसालेही शिल्लक होते, जे अजून संपले नव्हते. मी घरी येऊन आजींना सगळं सामान दिलं आणि म्हणालो, "तुम्ही तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जेवण बनवा." त्या खूप खुश झाल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू आलं. मी म्हणालो, "आज माझ्यासोबत काय झालं माहीत नाही. मी कामासाठी बाहेर गेलो होतो आणि लगेचच मला काम मिळालं." त्या म्हणाल्या, "मी तुझ्यासाठी प्रार्थना करत होते ना बाळा. बघ पुढे काय होतं." ते मला आश्चर्य वाटलं. कदाचित त्या असंच म्हणत असतील असं मला वाटलं. मग मी त्यांना सांगितलं की तो माणूस मला रस्त्यात भेटला होता आणि माझ्याशी वाटते ते बोलत होता. "तो आहे तरी कोण?" मी विचारलं. त्या म्हणाल्या, "सांगते." त्यांनी जेवण बनवलं आणि काही चविष्ट जेवण बनवलं होतं. आम्ही दोघांनी बसून शांतपणे जेवण केलं आणि प्रत्येक घासागणिक देवाचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तो माणूस माझा धाकटा दीर होता. मी त्याला माझ्या मुलासारखं वाढवलं होतं. कारण जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हा फक्त तो 8 वर्षाचा होता. याच घरात तो राहायचा. मध्ये काही वर्ष तो शहरात शिकायला असल्यामुळे वसतिगृहात राहिला. शिक्षण झाल्यावर तो परत आला आणि जेव्हा माझे पती देवाघरी गेले होते, तेव्हा हे घर हडप करण्यासाठी त्याने माझा छळ करायला सुरुवात केली. तो माझ्यासाठी औषधसुद्धा आणत नव्हता, मला जेवायला देत नव्हता आणि अखेर त्याचा द्वेष आणि राग इथपर्यंत पोहोचला. जेव्हा आजींनी सांगितलं की दीर घर हडप करू पाहतोय, तेव्हा मी त्यांना विचारलं, "ते घर नक्की कोणाचं आहे?" त्या म्हणाल्या, "ते घर माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे." हे ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणालो, "मग तर त्यांनी तुम्हाला घरातून बाहेर काढायला नको होतं." त्या म्हणाल्या, "मग मी काय करणार होते बाळा? रात्री काय घडत होतं हे तर तू पाहिलंच होतंच." मी म्हणालो, आपण त्याच्यावर पोलिसात तक्रार करूया." त्या म्हणाल्या, "नको. आपण काहीच करणार नाही. आता जे काही करायचंय ते देवच करेल. आपण फक्त प्रार्थना करायची." त्यांची गोष्ट मला कुठेतरी पटली होती. प्रत्येकजण संकटात हेच म्हणतो आणि आपलं प्रकरण देवावर सोडून देतो. पण अशा प्रकरणांमध्ये काहीतरी व्यावहारिक मार्गही शोधावे लागतात. तक्रार करावी लागते, केस करावी लागते. शेवटी ते घर काही छोटं नव्हतं. 5 गुंठ्यांची दुमजली घर होतं. पण आजींच्या चेहऱ्यावर खूप शांतता आणि समाधान होतं. जोपर्यंत त्या स्वतःहून काही म्हणत नाहीत, तोपर्यंत मी काहीच करू शकत नव्हतो. म्हणून मीही गप्प बसलो. पण जर त्यांनी कधी निर्णय घेतला, तर मी त्यांना नक्कीच साथ देईन, असं मी ठरवलं होतं. मग मी विचार करू लागलो की तो माणूस उलट आजींनाच का बदनाम करत होता? ती बाई अशी आहे, तशी आहे, तिला घरात ठेवू नकोस, असं तो का बोलत होता? मी मनात विचार केला की परिस्थिती किती खराब होऊ शकते आणि माणूस आपल्या लालसेपोटी आणि अत्याचाराने दुसऱ्यांचं आयुष्य किती कठीण बनवतो. मी मनात निश्चय केला की आता परिस्थिती कशीही असो, मी आजींसोबत प्रत्येक संताचा सामना करीन आणि त्यांच्या संरक्षणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीन. दुसऱ्या दिवशी मी त्याच बाजारात गेलो. मला तोच दुकानदार प्रकाश भेटला. त्याने माझं नाव पत्ता विचारला आणि स्वतःची ओळख करून दिली. तो म्हणाला, "अरे माझा जो गडी होता तो आजारी पडला आहे. त्याच्या जागी तूच काम कर. सांग महिन्याचे किती पैसे घेशील? आधी मी तुला दिवसानुसार पैसे दिले होते. आता महिन्याच्या हिशोबाने देईन." मी थोडा गोंधळलो. काय उत्तर द्यावं हेच मला कळेना. मी आनंदाच्या भरात पटकन म्हणालो, "25,000 रुपये." तो म्हणाला, "ठीक आहे, माझ्यासाठी खूप आहेत." मी खूप खुश झालो. जिथे मी आधी चहा बनवायचो, तिथे मला महिन्याला 7,500 रुपये मिळायचे आणि आता तर अचानक एवढा मोठा पगार मिळत होता. मी मनापासून देवाचे आभार मानले. प्रकाशने माझ्याकडून काम करून घ्यायला सुरुवात केली आणि फक्त 1 आठवडा झाला असेल, तो म्हणाला, "माझा व्यवसाय अचानक खूप वाढतोय. मला स्वतःलाच आश्चर्य वाटते. पण आनंदही आहे. मी तुला सुपरवायझर बनवतो. तू आजपासून 7-8 मुलं कामाला ठेव, जे सामान उतरवतील आणि घेऊन जातील आणि तुझा पगार आजपासून 50,000 रुपये करतो."
एका आठवड्यात माझा पगार दुप्पट झाला होता. हे पाहून मी हैराणच झालो. मी रोज आजींसाठी चांगलं चांगलं खाणं, फळं आणि औषधं घेऊन येऊ लागलो. त्या माझ्यासाठी प्रार्थना करायच्या आणि दिवसभर देवपूजेत व्यस्त असायच्या. त्या न चुकता पोथी वाचायच्या आणि मलाही सांगायच्या की बाळा, देवाचं नाव घेत जा. मी सुद्धा ती सवय लावून घेतली होती. सुपरवायझर म्हणून काम करत असताना 2 महिने झाले असतील की प्रकाश मला, एक दुसरी कंपनी आहे, तिचं कामही तूच सांभाळ आणि तुझा पगार 1 लाख रुपये होईल. मी लगेच होकार दिला आणि त्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलूनच गेलं. मी एक चांगलं घर भाड्याने घेतलं, कारण हवामान बदलत होतं आणि आमच्या जुन्या चाळीत थंडी खूप जास्त होती. नवीन घरात राहिल्यामुळे आणि चांगला पगार मिळाल्यामुळे आयुष्यात एक शांतता आली होती. मला असं वाटत होतं की हे सगळं आजींच्या आशीर्वादामुळेच घडत आहे. जशा त्या माझ्या आयुष्यात आल्या होत्या, सगळं काही बदलूनच गेलं होतं. मी महिन्याला 1 लाख रुपये कमवू लागलो होतो. माझ्यासाठी हे सगळं असं होतं, जणू काही माझ्या आयुष्यात अचानकच आनंदाचं वादळ आलं आहे. आणि कामही तिथं का जास्त नव्हतं. मजूर स्वतःच सामान उचलायचे आणि घेऊन जायचे. मी फक्त त्यांना सूचनाच द्यायचो आणि देखरेख करायचो. माझा चेहरा मोहराही बदलला होता. तब्येतही सुधारली होती. चेहऱ्यावर तेज आलं होतं आणि आत्मविश्वासही वाढला होता. रोज मी कामावरून घरी येऊन आजींसोबत वेळ घालवायचो. त्यांची सेवा करायचो, त्यांच्यासाठी फळं आणि भाज्या आणायचो आणि त्या पण आनंदाने मला आशीर्वाद द्यायच्या. त्यांच्या प्रार्थनेत आणि आनंदात मला समाधान मिळायचं. पण आयुष्याचा नियमच आहे की जेव्हा माणसाला वाटते की सगळं काही ठीक चाललं आहे, तेव्हाच काहीतरी विचित्र घडतं. मला खूप दिवसांपासून वाटत होतं की माझ्या आयुष्यात सगळं काही सुरळीत झालं आहे. पण आता माझ्या डोक्यावर एक नवीन संकट गोंगावत होतं, ज्याची मला कल्पनाही नव्हती. एक दिवस मी घरी आलो, तर दाराला बाहेरून कडी लावली होती. मी हैराण झालो की हे काय प्रकरण आहे. मी आत गेलो, पण आजी कुठेच नव्हत्या. आधी तर मी बसलो आणि माझ्या मनात काळजीने घर केलं. मला वाटलं की कदाचित त्या स्वच्छतागृहात असतील. पण पूर्ण घरात शांतता होती. थोड्या वेळाने मी स्वच्छतागृहाच्या दारावरही थाप मारली, पण दार उघडं होतं. म्हणजे त्या घरी नव्हत्या. मी घरात त्यांच्यासाठी एक छोटा मोबाईल ठेवला होता, की काही अडचण आली तर त्या मला फोन करून बोलावू शकतील. मी विचार केला की त्यावर फोन करतो. पण जेव्हा तो फोन केला, तेव्हा मोबाईल पण घरातच वाजत होता. आता मी पूर्णपणे गोंधळलो होतो आणि आजूबाजूला पाहू लागलो. माझ्या शेजारी एक बाई राहत होती. मी तिला विचारलं, तुम्ही आजींना कुठे जाताना पाहिलं आहे का? त्या म्हणाल्या, नाही, मी तर नाही पाहिलं. मी इथून जायला निघालो, पण त्या बाईने मला थांबवून एक विचित्र गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, तुमच्या आजी तर नेहमीच कुठेतरी निघून जातात. मी विचारलं, काय म्हणताय? त्या म्हणाल्या, हो बाळा, त्या सकाळी तू घरातून बाहेर पडला की तुझ्या मागे त्याही निघून जातात आणि कधीतरी दुपारी जातात आणि तू परत यायच्या 1-2 तास आधी घरी परत येतात. मी विचारलं, या विषयावर तुमची कधी त्यांच्याशी चर्चा झाली आहे का? त्यांनी सांगितलं का की अ, त्या कुठे जातात? ती म्हणाली, नाही. मी विचारलं होतं, पण त्यांनी विषय बदलला. काही सांगितलं नाही. हे ऐकून मी आणखीनच हैराण झालो. त्या रोज कुठेतरी जातात आणि मला माहीत नाही आणि त्या बाईलाही माहीत नव्हतं. ती बाई माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. ती पुढे म्हणाली, जाताना तर त्या रिकाम्या हाती जायच्या, पण परत येताना आपल्या पदराखाली काहीतरी लपवून आणायच्या. मी म्हणालो, काय लपवलेलं असायचं? ती उत्तरली, आता मला कसं कळणार की काय असायचं? ते पण काहीतरी मोठी वस्तू असायची, जी त्या कशीबशी पदराखाली लपवून आणायच्या. एकदा मी विचारण्याचा प्रयत्न केला, तर त्या धावत घरात निघून गेल्या. मला वाटलं की ही बाई काहीतरी जास्तच चौकशी करणारी आहे, म्हणून मी तिला जास्त काही विचारलंच नाही. मी तिला म्हणालो, हो, त्या कुठे जातात ते मला माहीत आहे. आज न सांगताच निघून गेल्या आहेत आणि फोनही घेऊन गेल्या नाहीत, म्हणून विचारत होतो. त्या बाईला जास्त काही सांगण्यात अर्थ नव्हता, नाहीतर ती त्याची बातमी बनवून सगळ्यांना सांगत सुटेल. म्हणून मी जास्त काही चौकशी केली नाही. पण मी स्वतः हैराण होतो की हे सगळं काय चाललंय, याची मला खरंच काही कल्पनाच नव्हती. मग विचार केला, जर त्या रोज जातात तर परतही येतात, आजही येतीलच, वाट बघूया. मी वाट पाहू लागलो, पण त्या आल्या नाहीत. विचार केला, कदाचित त्यांचं मन घाबरलं असेल आणि त्या बाहेर कुठेतरी गेल्या असतील. असं करता करता संध्याकाळ झाली, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही.
मग मी स्वतःच बाहेर पडलो. जवळच्या बागेत जाऊन पाहिलं. मग इकडे-तिकडे दुकानांजवळ गेलो आणि बाजारातही गेलो. छोटासा बाजार होता. तिथेही त्या कुठे दिसल्या नाहीत. आता मी मनातल्या मनात खूप काळजीत पडलो होतो. एखादी व्यक्ती जिच्याकडे मोबाईलही नाही, ती न सांगता कुठे गेली असेल, तर तिला कसं शोधायचं? माझ्या काळजात धस व्हायला लागलं. मी विचार करू लागलो, की त्या कुठे गेल्या असतील. तसंही त्यांना माझ्यासोबत राहून 7-8 महिने झाले होते आणि माझ्यासाठी त्या माझ्या आईसारख्याच होत्या. त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटत होती. मी इकडे-तिकडे त्यांना शोधू लागलो. अचानक मला त्यांचा दीर दिसला. माझ्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तो म्हणाला, "काय झालं? सगळं ठीक आहे ना?" मी म्हणालो, "तू तर काही केलं नाहीस ना?" तो म्हणाला, "काय कोणता आरोप लावतोयस माझ्यावर?" मी म्हणालो, "आजी घरी नाहीत. कुठे गेल्या आहेत?" "माहीत नाही." हे ऐकून तो हसू लागला आणि म्हणाला, "अजून पुढे बघ काय काय होतं ते." मी हैराण झालो. मी विचारलं, "त्या तुझ्याकडे तर नाहीत ना?" त्याने नाही म्हटलं. मी म्हणालो, "तू खोटं बोलतोयस. मला वाटतं तूच त्यांना उचलून घेऊन गेला आहेस मला त्रास देण्यासाठी." तो म्हणाला, "तू माझ्या घरी चल. तुला पूर्ण घर दाखवतो." त्या नाहीत माझ्याकडे आणि जर मला त्यांचं अपहरणच करायचं असतं, तर मी त्यांना घरातूनच का काढलं असतं? त्यांचं बोलणं त्याचं बोलणं ही बरोबर होतं. मी पुन्हा इकडे-तिकडे शोधू लागलो आणि माझी काळजी वाढतच गेली. मी प्रत्येक गल्ली आणि बोळातून फिरत होतो आणि विचार करत होतो की आजी कुठे असू शकतात? माझा श्वास फुलला होता. हृदयाची धडधड वाढली होती आणि मी प्रत्येक दिशेला पाहत होतो की कुठून तरी काहीतरी इशारा मिळेल. पण काहीच पत्ता लागला नाही. मी स्वतःला सावरत विचार करत होतो की मला थोडा धीर धरावा लागेल. कदाचित त्या कुठे दूर नाही तर जवळच कुठेतरी असतील. पण मनात भीती आणि काळजीने घर केलं होतं. मी इकडे-तिकडे फिरत होतो आणि प्रत्येक लहान-सहान आवाजाकडे कान लावून ऐकत होतो. प्रत्येकाला विचारत होतो की आजींना कोणी पाहिलं का? पण कुणीही मदत करू शकलं नाही. मी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे माझी अडचण सांगितली. तर ते मला म्हणाले, "जोपर्यंत 24 तास पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही काही तुमची तक्रार नोंदवू शकत नाही." मी म्हणालो, "हे काय बोलणं झालं? हा कोणता नियम आहे?" त्याने उत्तर दिलं, "अनेकदा असं होतं की लोकं तक्रार नोंदवून जातात आणि नंतर ज्यांना शोधत असतात त्या व्यक्ती एकतर घरीच सापडतात किंवा कुठे गेलेल्या असतील तर परत येतात. अशा वेळी आम्ही जी नोंद करतो याचा आम्हाला हिशोब द्यावा लागतो आणि खूप घोटाळे होतात, अडचणी येतात. म्हणून आम्ही लोकांना सांगतो की 24 तासांनी या. आता तुम्हीही 24 तासांनी या." म्हणजे उद्या दुपारी रात्रीचे 11 वाजले होते. जीवाची घालमेल होत होती. मी कुणाची तरी जबाबदारी घेतली होती. माझ्यासाठी त्या आदरणीय होत्या आणि जर मी त्यांची काळजी घेऊ शकलो नाही आणि त्यांच्यासोबत काही बरं वाईट झालं, तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. माझ्या मनात वाईट-वाईट विचार येऊ लागले. घरात चोर आले असतील का? कोणी त्यांना घरातून घेऊन गेलं असेल का? त्या रस्ता विसरल्या असतील का? किंवा रस्त्यात बेशुद्ध पडल्या असतील का? त्याच काळजीत मी जवळच्या दत्त मंदिराजवळ जाऊन पायऱ्यांवर बसलो. तिथे बसून मी मनापासून देवाला प्रार्थना केली, की "देवा, तूच मदत कर. माझ्या मनाला सांभाळ आणि माझी चिंता दूर कर." मी डोळे मिटून मनातल्या मनात विचार करत होतो, की देवाच्या कृपेने आणि संरक्षणाने आजी सुरक्षित असतील. मी दीर्घ श्वास घेतला आणि मनाला थोडा धीर देण्याचा प्रयत्नही केला. मी हात जोडून मनापासून प्रार्थना केली, की "देवा, त्या कुठेही असोत, त्यांना सुरक्षित ठेव आणि माझी मदत कर." मी तिथे बसून रात्रीच्या अंधारात सगळीकडे नजर फिरवली आणि मनात विचार केला, की देवाच्या संरक्षणाच्या आणि प्रार्थनेच्या आधारावरच आपण सर्व संकटातून बाहेर पडू शकतो. मी छातीवर हात ठेवला आणि मनातल्या मनात विचार केला, की आजची रात्र माझ्यासाठी सर्वात लांब आणि चिंतेची रात्र आहे. पण देवाच्या आधाराने आशा संपत नाही. मी तिथे बसून प्रत्येक क्षण अनुभवत होतो आणि मनात हे मान्य केलं की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. मी डोळे मिटून देवाकडे मदत मागितली आणि मनात आशा निर्माण केली की आजी जिथे कुठेही असतील त्या सुरक्षित असतील आणि माझी वाट पाहत असतील. हाच विचार करून मी तिथे काही वेळ बसून राहिलो. मी मंदिराच्या आवारात काही बायकांना घोळका करून उभे असलेलं पाहिलं. मला वाटलं कदाचित इथे जेवण वाटत आहेत.
मी सकाळच्या नाश्त्याशिवाय काहीच खाल्लं नव्हतं आणि मला आजींच्या हाताच्या जेवणाची सवय झाली होती. विचार केला काहीतरी खाऊन घेतो, म्हणजे अंगात शक्ती येईल आणि त्यांना शोधता येईल. पण जसा मी त्या घोळक्याच्या जवळ गेलो, समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. इथे काही जेवण वगैरे विकलं जात नव्हतं. तर इथे एक बाई बसली होती, जिला भेटण्यासाठी, तिच्या पाया पडण्यासाठी आणि तिच्याकडून डोक्यावरून हात फिरवून घेण्यासाठी बायकांची गर्दी जमली होती. त्यांचं म्हणणं होतं की ही बाई खूप दिवसांनी या मंदिरात आली आहे आणि जेव्हा मी त्या बाईला पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला. कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्याच आजी होत्या. त्या तिथे बसून लोकांच्या भल्यासाठी प्रार्थना करत होत्या. मी हैराण झालो. मी म्हणालो, हे काय चाललंय? त्यांच्याजवळ एक डबा ठेवला होता, ज्यात खूप सारे पैसे होते. लोक आपल्या इच्छेने त्यात पैसे टाकत होते. त्या कुणाकडूनही पैसे मागत नव्हत्या. त्यांनीही माझ्याकडे पाहिलं आणि मला थांबवण्याचा इशारा केला. मी त्यांचा इशारा समजलो. माझ्या जीवात जीव आला की त्या सुखरूप आहेत आणि मला सापडल्या आहेत. यानंतर आपलं काम संपवून त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, चल आपण घरी जाऊया. त्यांनी पैशांचा डबा बाजूला ठेवला. मी त्यांना विचारलं, हे सगळं काय आहे आजी? तुम्ही तिथे काय करत होतात? त्या म्हणाल्या, सांगते. घरी आल्यावर त्यांनी मला एक पेटी उघडून दाखवली. ती माझी रिकामी पेटी होती, ज्यात त्यांनी आपले कपडे वगैरे ठेवले होते. पण जेव्हा मी आत पाहिलं तर त्यात कपडे नव्हते, तर फक्त नोटांचे गठ्ठे होते आणि पैसेच पैसे होते. मी विचारलं, हे सगळं काय आहे? त्या म्हणाल्या, जेव्हा तू घरात नसतोस तेव्हा मी मंदिरात जायचे, पण आज थोडा उशीरच झाला. मी विचारलं, तुम्ही इथपर्यंत कशा पोहोचलात? लोक तुमच्यासाठी इतके आतुर का होतात आणि तुमचं इतकं नाव कसं झालं? त्या हसून म्हणाल्या, मी एका सिद्ध घराण्यातली आहे. आणि हे ऐकून मी हैराण झालो. त्या पुढे म्हणाल्या, आमच्या भागात हे सगळं चालतं. बाळा, आमच्या घराण्यातील दैवी शक्ती पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि मला ही शक्ती वारसा हक्काने मिळाली. पण माझं लग्न घराण्याबाहेर झालं. त्या काळात मी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे मी कायमची इथलीच होऊन राहिले. या छोट्याशा शहरात राहू लागले. तुझे गुरुजी त्यांनी मला खूप सुखात ठेवलं, पण ते या गोष्टींना चुकीचं मानायचे. ते म्हणायचे की ही सगळी बुवाबाजी असते. तुला तर माहीत आहे, मी कुणाकडूनही काही मागत नाही. तू पाहिलंच ना, लोक आपल्या मर्जीने पैसे ठेवत होते. आम्ही तर फक्त देवाच्या नावाने प्रार्थना करतो. आम्ही देवभक्त आहोत. खरं तर जो देवाला मानतो तो प्रत्येकजण देवभक्तच असतो. पण काही लोकांना सत्पुरुषाने आशीर्वाद लाभलेले असतात. त्यांच्यात एक विशेष प्रकारचं तेज असतं. आता तर विज्ञान सुद्धा हे मानतं की लोकांची स्वतःची एक ऊर्जा असते. काही लोकांची ऊर्जा इतकी सकारात्मक असते की त्यांच्यासोबत काम केल्यास कामात भरभराट होते आणि काही लोक असेही म्हणतात असतात की त्यांच्या घरात येण्याने किंवा त्यांच्यासोबत काम केल्याने घरात नकारात्मकता येते. हा सगळा ऊर्जेचाच खेळ आहे. जेव्हा विज्ञान हे सांगतं तेव्हा आपण मानतो, पण जेव्हा आम्ही त्याला चमत्कार, देवाचं तेज किंवा सत्पुरुषांचा आशीर्वाद म्हणतो तेव्हा लोक मानत नाहीत. गुरुजी या सगळ्या गोष्टींच्या विरोधात होते. त्यामुळे हे हयात असताना मी हे कधीच केलं नाही. ते माझे पती परमेश्वर होते. जे म्हणतील तेच मी करायची. पण मग माझ्या गावाची एक बाई इथे राहायला आली आणि तिने मला ओळखलं. तिच्या सांगण्यावरून मी घराबाहेर होऊन मंदिरात जायला सुरुवात केली. माझा दीर तोही या गोष्टींना चांगलं मानत नाही, म्हणून मी त्यालाही काही सांगितलं नाही. त्याला वाटायचं की मी रात्री अपरात्री घरातून निघून जाते आणि कुठून तरी पैसे घेऊन परत येते आणि त्याने या गोष्टीचा संबंध भलत्याच कामाशी जोडला होता. माझं उतार वय आहे. मी एक विधवा बाई आहे. मी तशी कशी असेन याचा त्याने कधी विचारच केला नाही. त्याने माझ्यावर असे आरोप लावले की मी कुणाला सांगितलं तर लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण त्याला मला घरातून काढण्यासाठी काहीतरी कारण हवं होतं. म्हणून त्याने माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. तो त्याच्या भावासारखा, म्हणजे तुझ्या गुरुजींसारखा अजिबात नाही. गुरुजी खूप चांगले होते, प्रेमळ होते. त्यांचं मुलांवर खूप प्रेम होतं. त्यांना मुलं-बाळं नव्हतं. त्यामुळे ते आपल्या विद्यार्थ्यांनाच मुलांसारखं मानायचे. पण त्यांनी मला कधीच दोष दिला नाही की तुझ्यामुळे आपल्याला मुलं होत नाहीये. आम्ही एकटे होतो, पण आमचं कधी भांडण झालं नाही. आमचं आयुष्य खूप चांगलं होतं.
गेलं होतं. फक्त देवाने आम्हाला मुलं दिली नाही. मी नेहमी देवाकडे मुलांसाठी प्रार्थना करायचे. माझी एकच प्रार्थना होती जी पूर्ण झाली नव्हती. माझा तो धाकटा धीर लग्नाच्या वेळी तो लहान होता. त्यामुळे मी त्यालाच मुलासारखं प्रेम दिलं. पण त्याने काय केलं ते तर तुझ्या समोरच आहे. आणि मग देवाने मला तुझ्या रूपात असा मुलगा दिला जो माझ्यासाठी इतका तळमळतो, माझी इतकी काळजी घेतो. तर माझी प्रार्थना देवाने ऐकलीच. मी म्हणालो, हे तर खरं आहे. जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझ्यासाठी प्रार्थना करू लागलात तेव्हापासून माझे दिवसच फिरले. मी एक बेरोजगार माणूस होतो आणि आज मी पूर्वीपेक्षा खूप चांगल्या परिस्थितीत आहे. त्या म्हणाल्या, हे पैसे मी तुझ्यासाठीच जमा करत होते. लोक आपल्या श्रद्धेने देऊन जातात बाळा. ते परत देता येत नाहीत. मी नाही म्हणते, पण ते ठेवून जातात. म्हणून मीही नाही म्हणत नाही. माझी इच्छा आहे की तू स्वतःच घर घ्यावंस. म्हणूनच मी हे सर्व पैसे जमा करत आहे. मी म्हणालो, पण तुम्हाला एवढी मेहनत करायची काय गरज आहे? त्या म्हणाल्या, यात मेहनत कसली बाळा? मला तर दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला खूप चांगलं वाटतं. मी तुला यासाठी नाही सांगितलं कारण मला वाटलं की कदाचित तुला ते आवडणार नाही. मी म्हणालो, तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊ शकता. पण आता ज्या दिवशी मला कामावरून सुट्टी असेल त्या दिवशी मी तुमच्यासोबत मंदिरात येईल. तुमचं असं एकटं जाणं मला आणि पैशांचा डबा उचलून एकटं परत येणं डोक्याचं आहे धोक्याचं आहे. परत येताना तुम्ही मला फोन करत जा. मी तुम्हाला घ्यायला येईल. आणि त्या म्हणाल्या, ठीक आहे बाळा. आणि मग हसून माझ्याकडे पाहून त्यांनी आपला हात हलवला. मी मनातल्या मनात विचार केला की देवाने मला खरंच अशी संधी दिली आहे की मी माझ्या आईसोबत राहून तिची सेवा करू शकेन आणि तिच्या आशीर्वादाच्या आधारावर माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर समाधान मिळवू शकेन. आजींचा जो धाकटा धीर होता, ज्याने त्यांच्या घरावर कब्जा केला होता, एक दिवस न जाणे काय झाले की तो आजींकडे आला आणि त्यांच्या पाया होऊन पडून म्हणाला, वहिनी मला माफ कर. हे तुमचं घर परत घे. मी दुसऱ्या शहरात जात आहे. फक्त मला माफ करा. आजींनी त्याला लगेच माफ करून टाकलं. मी मनातल्या मनात विचार केला की कदाचित याला अक्कल आली असेल किंवा आजींचे अश्रू याला बोलले असतील. तो घराच्या चाव्या आमच्या हवाली करून निघून गेला. आजी म्हणाले, आता आपल्या भाड्याच्या घरात नाही राहणार. आपल्या त्या घरात राहायला जाऊया. मी सुद्धा होकार दिला आणि आम्ही त्या घरात राहायला गेलो. घर खरंच कुणीतरी खूप प्रेमाने बनवलं होतं. आजी म्हणाल्या, तुमच्या गुरुजींनी एक एक वीट स्वतःच्या देखरेखीखाली लावली होती. त्यानंतर आजी म्हणाल्या, आता घर आहे तर घरात गृहलक्ष्मी पण आणायला हवी. मी एकटी नाही राहणार. असं म्हणून त्या माझ्यासाठी स्थळ शोधू लागल्या. आणि राहिला प्रश्न त्यांच्या दीराचा की तो अचानक कसा निघून गेला, तर नंतर कळालं की तो एक खूप मोठा फसवा माणूस होता. त्याने लोकांना खूप मोठ्या मोठ्या रकमेला गंडा घातला होता. आता तो इथे राहूच शकत नव्हता. म्हणून त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला. कारण ज्या लोकांना त्याने फसवले होते ते सगळे एकत्र आले होते आणि त्याला पोलिसांच्या हवाली करणार होते. तो पळून गेला आणि पळून जाताना घर तर सोबत घेऊन जाऊ शकत नव्हता. म्हणून माफी मागण्याच्या बहाण्याने त्याने घर आम्हाला परत केलं. आजींनी माझ्यासाठी एक स्थळ शोधलं आणि लग्नाची सगळी बोलणी त्या स्वतः पाहत होत्या. लवकरच माझं लग्न होणार होतं. मी मनातल्या मनात खूप आनंदी होतो की देवाने मला आईसारखी प्रेमळ आणि चांगली स्त्री दिली. जी माझ्या आयुष्यात आली आणि माझ्यासाठी प्रत्येक अडचण सोपी केली. आणि प्रकरण इथेच थांबलं नाही. मी घरंदाज झालो होतो आणि आता स्वतःच्या व्यवसायाचा मालकही झालो होतो. त्या पैशांमधून मी माझी स्वतःची एजन्सी सुरू केली. आता मी सामान चढवण्या उतरण्याचं, मालकाकडून तिकडे पोचवण्याचं काम करायचो. माझं नशीब असं उजळलं की मी स्वतःच हैराण झालो. आजीनं आजीमध्ये खरंच काहीतरी दैवी शक्ती होती. आणि जर त्यांच्यात कोणती शक्ती नसली तर त्या एक आई होत्या, एक स्त्री होत्या. ही शक्ती काय कमी होती? जेव्हा तुमची आई तुमच्यासाठी खऱ्या मनाने प्रार्थना करते तेव्हा तुम्ही असेच यशस्वी होता. त्यांनीही मला आपला मुलगाच मानलं होतं. त्यांनी माझ्या प्रत्येक त्रासाला आपला त्रास मानलं होतं आणि माझ्या प्रत्येक आनंदाला आपला आनंद. मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं की जर आजी माझ्या आयुष्यात आल्या नसत्या तर मी कदाचित कधीच सावरू शकलो नसतो. मी एक दिशाहीन आणि विखुरलेला माणूस होतो, ज्याच्याकडे ना घर होतं, ना मान होता, ना ओळख. पण त्यांच्या आल्यानंतर माझं जगच बदलून गेलं. त्या मला नेहमी समजावण्याचा की अन्नाचा आदर कर,
लोकांचं भलं कर, कारण देव त्यांच्यासोबत असतो, जे इतरांसाठी सोपेपणा निर्माण करतात. माझा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. लोक माझ्यावर विश्वास ठेवू लागले आणि माझं नाव चांगल्या व्यावसायिकांमध्ये गणलं जाऊ लागलं. आजी जेव्हाही मला आशीर्वाद द्यायच्या, तेव्हा मला वाटायचं की जणू ते शब्द माझ्यासाठी प्रकाशाचा दिवा बनले आहेत आणि माझे मार्ग सोपे होत आहेत. त्यांनी स्वतः कधीही भौतिक गोष्टींची इच्छा केली नाही. त्यांचा सर्वात मोठा आनंद हाच होता की मी यशस्वी व्हावं आणि सुखी राहावं. घरातही शांतता होती, व्यवसायातही भरभराट होती आणि मनातही समाधान होतं. मी अनेकदा विचार करायचो की चमत्कार म्हणजे नक्की काय असतं? एखादी अदृश्य शक्ती की आईचा आशीर्वाद हाच खरा चमत्कार असतो. कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं की त्यांच्या प्रार्थनेने मला कुठून कुठे नेऊन ठेवलं होतं. आज मी खूप आनंदी आहे. मला एका अशा नेक स्त्रीचा सहवास मिळाला, जेने मला आपल्या मुलासारखं प्रेम दिलं, जिने आपल्या प्रेमाने, आशीर्वादाने, त्यागाने मला यशाचं ते शिखर दाखवलं, जे मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानतो आणि हीच प्रार्थना करतो की माझ्या आजी नेहमी सुरक्षित राहोत आणि देवाने प्रत्येक मुलाला अशीच प्रार्थना करणारी आई द्यावी. आईचं महत्त्व हे जगातलं सर्वात मोठं सत्य आहे. आपल्या संस्कृतीतही मातृदेवो भव असं म्हटलं आहे. म्हणजेच आईला देवाचं स्थान दिलं आहे. असंही म्हणतात की आईच्या चरणी स्वर्ग असतो. यापेक्षा मोठं काय असू शकतं? आईची सेवा करणे आणि तिच्याशी प्रेमाने वागणे हेच आपल्या यशाचं गमक आहे. जर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.